राजस्थानमधील भानगड किल्ला. सरकारी फलक स्पष्ट सांगतो, सूर्यास्तानंतर प्रवेश निषिद्ध. पण 2012 साली दिल्लीहून आलेले 4 मित्र हे फलक दुर्लक्षित करतात. संध्याकाळचे 6:30. सूर्य मावळत असताना किल्ल्यात एक विचित्र शांतता पसरते. पक्ष्यांचे आवाज अचानक थांबतात. वारा जड होतो. मित्र किल्ल्याच्या आत जातात. तेव्हा पायांवर कुणीतरी चालल्याचा आवाज येतो. मागे वळून पाहतात, कोणीच नाही. थोडं पुढे गेल्यावर एक मित्र थबकतो. त्याच्या कानात हळूच कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटतं. इथे थांबू नकोस. सर्व हसतात. पण अचानक एका जुन्या हवेलीच्या खिडकीत पांढऱ्या कपड्यातली स्त्री उभी दिसते. तिचे डोळे रिकामे, पाय जमिनीला स्पर्श करत नाही. क्षणात ती अदृश्य होते. घाबरलेले मित्र बाहेर पळतात. पण बाहेरचा दरवाजा आपोआप बंद झालेला. तेव्हा किल्ल्याच्या आतून एकाच वेळी अनेक आवाज येतात. रडणे, हसणे, ओरडणे. एका मित्राचा मोबाईल अचानक बंद पडतो. दुसऱ्याच्या हातावर नखांच्या खोल खुणा उमटतात. कसेबसे ते दरवाजा तोडून बाहेर पडतात. रात्री जवळच्या गावात पोहोचल्यावर गावकरी फक्त एकच वाक्य म्हणतात, भानगडमध्ये सूर्यास्तानंतर जे आत अडकतात ते परत येत नाही. तुम्ही नशीबवान आहात. आजही त्या मित्रांपैकी एक रात्री झोपताना म्हणतो, त्या स्त्रीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो.